सर, विज्ञान असो की अध्यात्म असो, केव्हा सुचतं ज्यावेळेला तुमचं पोट भरलेलं असतं तेव्हा. मग त्या काळामध्ये आम्ही परकीयांशीच आम्हाला झुंज देत बसावं लागत असल्यामुळे ह्या शोध वगैरेंकडे आमचं लक्ष तेवढं असू शकत नव्हतं. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं 1783 साली. जे स्वातंत्र्य मिळून त्यांना मिळाले 241 वर्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी. चीनला स्वातंत्र्य मिळालं 1912ला. त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ मिळाला 112 वर्ष. आम्हाला मिळाले फक्त 77. हे चालू आहे 78वं वर्ष आणि तरीही आम्ही मंगळावर पोहोचलोय सगळ्यात कमी खर्चात. नमस्कार आणि वेलकम. अनुभवांकाच्या या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपला विषय थोडासा वेगळा आहे. आपण आज भारताचा इतिहास एका लेखकाच्या चष्म्यातनं बघण्याचा प्रयत्न केला आहे. सो आजच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण बोलवलं होतं जगदीश देवरे सर. त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे. ते एक प्रोफेसर होते आणि आता लेखक आहेत. फुलपाखरू त्यांचं जे आता नवीन कादंबरी आली आहे त्याचे ते लेखक आहेत. सो एकदम एक्साइटिंग एपिसोड आहे. तुम्हाला जर भारताचा इतिहास माहिती असेल तर कदाचित तुम्हाला एक नवीन दृष्टी मिळेल की भारताचा इतिहास किंवा ओव्हरऑल आपण जो बघतो तो कशा रीतीने बघितला पाहिजे. सो आपण डिरेक्टली जाऊयात एपिसोडकडे, पण त्याच्या आधी तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमचेही काही थॉट्स असतील तर कमेंट करून सांगा. ओके सर, आल्याबद्दल धन्यवाद. वेल, आपल्या बॅकग्राऊंडबद्दल थोडं आपण सांगाल का? सगळ्यात अगोदर अनुभवांक ही जे काही तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू केले त्याबद्दल तुमचं अभिनंदन. मुकुंदजी, फार काही उतार चढाव नाही आहेत माझ्या आयुष्यामध्ये. खऱ्या अर्थाने परमेश्वराची खूप चांगली कृपा आहे माझ्यावर बऱ्याच बाबतींमध्ये. बघा कसं, माझा जन्म झाला वरळीमध्ये 1962ला, म्हणजे समुद्रकिनारी, सीफेस ज्याला आपण म्हणतो वरळीचा, त्या सुंदर ठिकाणी माझा जन्म झाला. साधारण पहिली 4 वर्ष आईवडिलांबरोबर मुंबईलाच होतो. वडील गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये होते, त्यामुळे त्यांच्या बदल्या होत राहायच्या, फिरस्तीला असायच्या. मग साहजिकच त्यावेळेला, म्हणजे आय एम टॉकिंग अबाउट द 62 अँड समथिंग लाईक दॅट, त्यावेळेला एक ट्रेंड असा होता आपल्या महाराष्ट्रामध्ये की मुलांना मामाच्या गावाला शिकायला पाठवणं. आम्ही त्यातलेच. साहजिकच की 1ली ते 4थी हे शिक्षण माझं मामाच्या गावाला झालं. माझं मामाचं गाव भाडणे, साखरी जवळचं, धुळे जिल्ह्यातलं. 5वीला वडिलांची बदली कोयन्याला होती. कोयन्याला 5वीला मी आई वडिलांबरोबर होतो आणि 6वीला परत भांडण्यामध्ये, कारण वडिलांची बदली झाली चिपळूणला त्यावेळेला. आणि वडिलांचं म्हणणं असं आहे की तिथं अजून तेवढ्या सोयी नाही आहेत, तर बेटर की एज्युकेशन पुढचं मी या पद्धतीने परत भांडण्यात सुरू केलं. 7वीला ज्यावेळेस गेलो त्यावेळेला वडिलांची बदली झाली होती जळगावला. साहजिकच मी जळगावला आईवडिलांबरोबर परत राहायला लागलो. 7वी पासून थेट BSc पर्यंत जळगावला होतो. म्हणजे 10वी पर्यंतचं माझं एज्युकेशन जे आहे ते जळगावच्या लाना सार्वजनिक हायस्कूलमध्ये झालं. सर्वसाधारण विद्यार्थी, फार जास्त न मिसळणारा वगैरे अशा पद्धतीने, पण मित्र मंडळी चांगली होती. ज्यावेळेला 10वी झाल्यानंतर 11वीला जायचंय, तर मग कुठल्या, म्हणजे सायन्सला जायचं, आर्ट्सला जायचं की कॉमर्सला जायचं, काही माहित नव्हतं. वडिलांनी तर स्पष्ट सांगून टाकलं होतं, ज्या विषयात तुला आवड आहे त्या बाजूला तू ऍडमिशन घे. त्या काळी वडिलांचं मत तसं होतं. मग मी MJ कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी गेलो हाफ पॅन्टवर. ती मी आर्ट्सचा फॉर्म भरलेला होता, का तर आपल्याला इतिहास आवडतं म्हणून.
आणि मी काउंटरला गेल्यानंतर मध्ये फॉर्म दिला. ती जी काही व्यक्ती पलीकडे बसलेली होती त्या व्यक्तीचा मला चेहराही आज आठवत नाही, नाव तर विषयच येत नाही. त्या व्यक्तीने मला विचारले की अरे तू सायन्सला ऍडमिशन का नाही घेत. मी त्यांना विचारलं काय असतं सायन्समध्ये. तर त्यांनी सांगितलं की रसायनशास्त्र असतं, भौतिकशास्त्र असतं, गणित असतं. अरे हे आपल्याला आवडतं. आणि मी त्यांना सांगितलं ठीक आहे द्या सायन्सला ऍडमिशन. असं मी आर्ट्सकडनं सायन्सला आलो. माझ्या आयुष्याचा पूर्ण मार्ग त्या व्यक्तीने बदलून टाकला की ज्याचं नाव पण मला आज माहित नाही, त्याचा चेहराही मला माहित नाही. मग BSc पर्यंतचं एज्युकेशन तिथे MJ कॉलेजला पूर्ण केलं. आम्ही 3 मित्र होतो, अरुण चौधरी, दिनकर अत्तरदे आणि मी. आमचं SY पर्यंत ठरलं होतं की स्टॅटिस्टिक घ्यायचं फायनल इयरला, 3rd इयरला स्पेशल सब्जेक्ट जो होता. का तर त्याला डिमांड चांगली असते बुवा असं म्हणून. म्हणजे वी डिसाइडिंग दिस 80-81ला आम्ही हे डिसिजन घेत होतो की आपण स्टॅटमध्ये डिग्री करायची. पण 4th सेमिस्टरला त्या स्टॅटिस्टिकचा इतका कठीण पेपर आला की मार्क्स सगळ्यांनाच खूप कमी मिळाले. मग आम्ही सर्व विचार हा करत होतो की अरे BSc झाल्यानंतर कमीत कमी B+ तर मिळायला पाहिजे ग्रेड, तर आपल्याला कुठेतरी नोकरीचे चान्सेस राहतील. त्यामुळे मी गेलो केमिस्ट्रीला स्टॅटच्या ऐवजी आणि अरुण चौधरी गेला फिजिक्सला स्टॅटच्या ऐवजी. अत्तरदे मात्र स्टॅटलाच थांबला. आम्ही तिघही या 3 वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये ॲडमिशन घेतली लास्ट इयरसाठी. आणि 82ला ज्या वेळेला रिझल्ट लागला त्यावेळेला लास्ट इयरच्या रिझल्टमध्ये फिजिक्सला AJ चौधरी टॉपला होता, स्टॅटला दिनकर अत्तरदे टॉपला होता आणि केमिस्ट्रीला मी टॉपला होतो. आम्ही तिघही टॉपर होतो त्या वर्षी लास्ट इयरला. आणि मग आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं MSc करायचं कुठं तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट पुण्यामधलं एज्युकेशनसाठी केव्हाही चांगलं राहील. आम्ही तिघांनीही मग त्या पद्धतीने ॲप्लिकेशन केलेले होते. तर मी आणि अत्तरदेला आम्हाला युनिव्हर्सिटी अत्तरदेला स्टॅट डिपार्टमेंट मिळालं, मला केमिस्ट्री डिपार्टमेंटला ॲडमिशन मिळाली आणि अरुण चौधरीला फर्ग्युसनला ॲडमिशन मिळाली. अशा पद्धतीने आम्ही तिघही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी गेलो आणि 84ला पोस्ट ग्रॅज्युएशन आमचं पूर्ण झालं फर्स्ट क्लासमध्ये. तिथं जी काही प्रोफेसर मंडळी होती त्यांचा मी आवडता विद्यार्थी होतो, खास करून डॉक्टर नातूजी होते त्यांचा. तर आमचं MScचे प्रॅक्टिकल सुरू असतानाच त्यांनी मला भोसरीच्या CIRT या कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला पाठवलं होतं आणि तिथं माझं सिलेक्शन झालेलं होतं. म्हणजे माझे प्रॅक्टिकल्स एक्झाम संपली, थेरी अगोदर संपलेली होती, प्रॅक्टिकल एक्झाम संपली आणि सेकंड डे माझ्या हातात जॉब होता भोसरीचा CIRTचा. तो जॉब माझा सुरू झाला. पण पेमेंट खूप कमी होतं त्यावेळेला. सेमी गव्हर्नमेंट कंपनी होती ती. मीनवाईल माझ्याबरोबरची जी मित्रमंडळी आहे ती जॉब शोधणं वगैरे त्यांचं चालू होतं. त्याच वेळेला मग माझ्या एका मित्राला KK महाजनला पेन इंजिनिअरिंग कॉलेजला जॉब मिळाला. तर त्याने सांगितलं संडे होता, चल मी जॉईन व्हायला चाललोय, माझ्याबरोबर चल, मला कंपनी दे. सो मी त्याच्याबरोबर पेणला गेलो, जवळ होतं पुण्यापासून. पेणला तिथल्या प्रिन्सिपलांनी त्याचं ॲप्लिकेशन वगैरे घेतलं, जॉईन करून घेतलं आणि सहज मला विचारलं की तुम्ही काय करता. मी सांगितलं की पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, रिझल्ट इज स्टील वेटिंग या पद्धतीने, आणि अशा ठिकाणी मी जॉबला आहे. म्हणजे आमच्याकडे केमिस्ट्रीची वॅकन्सी जॉईन व्हाल का. म्हटलं होईल. तिथंच त्यांनी एक ब्लँक पेपर मला दिला, त्याच्यावरच मी ॲप्लिकेशन लिहिलं की मला जॉबसाठी मी अप्लाय करतोय असं, आणि निघून आलो. साहजिकच एक 15 दिवसांनी मला त्यांचं अपॉइंटमेंट लेटर आलं, यू आर सिलेक्टेड ॲज अ लेक्चरर फॉर अप्लाइड केमिस्ट्री. आता इंजिनिअरिंग कॉलेज होतं, फर्स्ट इयरला केमिस्ट्री हा विषय असतो, फिजिक्स अँड केमिस्ट्री हा विषय असतो, आणि केमिकल इंजिनिअरिंग होतं. त्यामुळे सेकंड इयरला ॲडव्हान्स केमिस्ट्रीचा एक पेपर त्यांना असतो. त्याच्यासाठी त्यांना केमिस्ट्रीचे पोस्ट ग्रॅज्युएट कॅन्डिडेट्स लागत असतात शिकवण्यासाठी. मी पेन इंजिनिअरिंग कॉलेजला जॉईन झालो.
अशा पद्धतीने हे सर्व्हिसचा स्ट्रीम चालू होता. आता प्रश्न असा की प्रोफेसर टीचर म्हणून या फील्डमध्ये ज्या वेळेला पेन इंजिनिअरिंग कॉलेजची मी सर्व्हिस पटकन ॲक्सेप्ट का केली. मीनवाईल वडिलांची तब्येत थोडी नरम गरम झाली होती, म्हणजे त्यांना कदाचित व्हॉलंटरी घ्यावी लागते की काय अशी सिच्युएशन तयार झाली होती. आणि मी घरातला सगळ्यात मोठा असल्यामुळे ती जबाबदारी माझ्यावर येणारच होती. त्यामुळे मला चांगल्या पगाराची नोकरी हवी होती. इथं जो काही पगार मिळायचा तो बराच कमी होता CIRTला. आणि त्यावेळेला इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे सिनियर कॉलेज 700-1600 बेसिक असणारी सर्व्हिस, साहजिकच मी ती ॲक्सेप्ट केली. आणि अशा पद्धतीने या प्रोफेसर मी झालेलो आपल्याला बघायला मिळतो. आणि माझं मग हे करिअर जे आहे ते राऊंड अबाउट 84च म्हणता येईल, 84-85 पासनं टीचिंग प्रोफेशन माझं सुरू झालं. म्हणजे तुम्ही एज्युकेशन झाल्यावर प्रोफेसर या फील्ड नाही म्हणता येणार, तुम्ही प्रोफेसर झाला. लेक्चरशिपमध्ये. आता साधारण कधी सुरू केला होता जॉब, कुठल्या? 84-85. ओके. म्हणजे तेव्हाचं एज्युकेशन, म्हणजे तुम्ही जेव्हा शिकवत होता तेव्हाचं एज्युकेशन आणि आज आपण 24 मध्ये बघतोय, याच्यामध्ये मला वाटतं किती 30-40 जास्त वर्ष, 37-38 वर्ष. तर या पूर्ण स्पॅन मध्ये तुम्हाला असा कुठला बदल दिसला का, शिकवण्यामध्ये पण आणि ओव्हरऑल शिक्षणामध्ये पण? ड्रास्टिक, खूपच. म्हणजे त्यावेळेला शिकण्यासाठी म्हणून तुम्हाला कुठले मीडिया अवेलेबल होते? एक पुस्तक आणि पुस्तक. कारण आणि जे काही तुम्हाला शिक्षक शिकवणारे होते ते किती अपडेट आहेत आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते इन्फॉर्म करतायत, या दोनच गोष्टी होत्या. दुसरा मीडिया नव्हता. पण जसजसं आपण काळ पुढे सरकत गेला तसतसं रिव्होल्युशन हे सर्वच बाबतीत जगामध्ये होताना आपल्याला बघायला मिळतं. रिव्होल्युशनला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली फक्त मी एज्युकेशन फील्डच असं नाही म्हणणार, की जवळजवळ सगळ्याच क्षेत्रांमध्ये आपल्याला तो बदल झालेला दिसतो. 1986 साली राजीव गांधींनी आपल्या भारतामध्ये कॉम्प्युटर आणला, इंटरनेट त्याच्याबरोबर आलं. पण त्या काळामध्ये इंटरनेट सर्वसामान्यांसाठी नव्हतं, ते फक्त ठराविक क्षेत्रांमध्ये वापरलं जात होतं. 15 ऑगस्ट 1995 नरसिंहराव आपले पंतप्रधान असताना भारताचे खऱ्या अर्थानं इंटरनेट हे सर्वांसाठी अवेलेबल झालं. सगळे यूज टू झाले बऱ्यापैकी इंटरनेटला. स्मार्टफोन ने तर पूर्ण क्रांतीच करून टाकली. स्मार्टफोन आपल्या भारतामध्ये खऱ्या अर्थानं इंट्रोड्यूस झाले 2007 साली. आता स्मार्टफोनचा शोध फार अगोदर लागलेला होता, कॉम्प्युटरचे शोध फार अगोदर लागलेले होते आणि इंटरनेटचे पण आपल्याकडे यायला मात्र कालावधी लागला. ज्याही वेळेला मी इंजिनिअरिंग कॉलेजची नोकरी साधारण 87-88ला मी सोडून नाशिकला जॉईन झालो कोचिंग क्लासेसमध्ये, साळुंके, देवरे, भांबरे, कश्यप क्लासेस म्हणून. ज्याही वेळेला मी शिकवायचो मुलांना त्यावेळेला कुणी कोणता शोध लावला हे ज्यावेळेला रेफरन्सेस यायचे त्यावेळेला नावं जी असायची ते आईन्स्टाईन असायचं, मॅक्सवेल असायचं, ज्यूल असायचा, जे थॉम्सन असायचा. आपली मराठी नावं कुठंच दिसायची नाही. साहजिकच विद्यार्थ्यांना, त्याच्यातले जे काही हुशार विद्यार्थी होते खास करून, त्यांना ते जाणवायचं की अरे आपल्या भारतीयांची नावं का दिसत नाही या लिस्टमध्ये. मग त्यावेळेला मला जाणवायचं की हे नसायचं कारण या मुलांना माहीत असलं पाहिजे. कारण कुठलाही देश असो की जर तुम्हाला त्या देशाची प्रगती करायची असेल खऱ्या अर्थानं तर देशाचा स्वाभिमान तुम्हाला असला पाहिजे. आणि तो स्वाभिमान तेव्हाच येतो ज्यावेळेला तुम्हाला त्या देशातल्या क्रिएटिव्ह चांगल्या गोष्टी तुमच्या समोर येत असतात, माहीत असतात.
मग मी या संदर्भात आणि ज्यावेळेला मी लेखन सुरू केलं त्याही वेळेला ज्यावेळेस मी या सगळ्या गोष्टी बघत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की फार वेगळं कारण आहे. ज्यावेळेस आम्ही म्हणतो की न्यूटनने मोशनच्या संदर्भामध्ये नियम लिहिले, तो काळ कोणता होता? तो 17वे इसवी सन होता, 1650 वगैरेच्या आसपास. त्यावेळेला आपल्या भारतातली परिस्थिती काय होती? त्यावेळेला सहजपणे आपल्या नजरेसमोर येतात ते शिवाजी महाराज. त्यावेळेला आम्ही महाराष्ट्रातले मंडळी जे आहे ते आम्ही लढत होतो मोगलांशी की रात्रीमध्ये आमचे शेत ते कापून नेऊ शकतात, आमचं घर उद्ध्वस्त करू शकतात, आमच्या घरातल्या बाया बापड्यांचं आयुष्य संपवू शकतात. या विवंचनेत त्यावेळेला महाराष्ट्रीयन होते आणि शिवाजी महाराजांच्या समर्थ सगळ्या गोष्टींमुळे ज्या काही स्फूर्ती त्यांनी त्या लोकांना, मावळ्यांना, सगळ्यांना दिली, त्यामुळे आम्ही लढा देत होतो. म्हणजे शांतता, स्थैर्य नव्हतं. सर, विज्ञान असो की अध्यात्म असो, केव्हा सुचतं? ज्यावेळेला तुमचं पोट भरलेलं असतं तेव्हा. उपाशी पोटी असाल तर तुम्हाला या कुठल्याही गोष्टींकडे लक्ष जात नाही, कारण सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात पहिली गोष्ट असते तुमचं पोट भरलेलं असणं. मगच या बाकीच्या गोष्टींविषयी तुम्ही चिंतन मनन करू शकता. साहजिकच, आणि तोच नेमका काळ होता जे विज्ञानामध्ये जी प्रगती सुरू झाली असं आपण म्हणतो, तो साधारण 17व्या 18व्या शतकामध्ये आपल्याला ही प्रगती खूप जोमाने झालेली बघायला मिळते. मग त्या काळामध्ये आम्ही परकीयांशीच आम्हाला झुंज देत बसावं लागत असल्यामुळे ह्या शोध वगैरेंकडे आमचं लक्ष तेवढं असू शकत नव्हतं आणि साहजिकच मग आमच्या लोकांची नावं त्या ठिकाणी फार काही दिसत नाहीत. मग हा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट मुलांमध्ये असू शकतो, भारतीयांमध्ये असू शकतो की अरे आपल्या सायंटिस्टची नावच नाही आहे. पण ज्यावेळेला आम्ही आमच्या अगोदरचं जे काही लिखाण झालेलं आहे, भास्कराचार्य असतील वगैरे वगैरे, ही जी काही मंडळी होती त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे सगळं, मग हे ज्ञान जे होतं पूर्वीचं त्याचं झालं काय? मग या विचारामध्ये माझ्या असं लक्षात आलं की बाकी देशांच्या प्रगतीविषयी बघूया की काय आहे. मला एकदम आश्चर्यजनक रिझल्ट्स बघायला मिळाले, सरप्रायझिंग. म्हणजे ज्यावेळेला मी अमेरिकेविषयी बघायला लागलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की इंग्रजांनी अमेरिकेवर 1607 इसवी सन ते 1783 या कालावधीत ब्रिटिशांचं अमेरिकेवर राज्य होतं. हा कालावधी आहे 177 वर्षांचा. चीनवर ब्रिटिशांचं राज्य होतं 1840 ते 1912, 72 वर्ष चायनावर ब्रिटिशांचं राज्य होतं. हां, पण जर हाँगकाँग याच्यामध्ये आपण ऍड केला तर ते वर्ष होतात 156. हाँगकाँगला आता स्वातंत्र्य मिळालेलं आपल्याला बघायला मिळतं 1997च्या आसपास. ऑस्ट्रेलिया 1788 ते 1901 पर्यंत पारतंत्र्यात होतं, ब्रिटिशांच्या अंमलाखाली होतं, 113 वर्ष. कॅनडा 1815 ते 1914 पर्यंत ब्रिटिशांच्या ताब्यात होतं, पारतंत्र्यात होतं, 99 वर्ष. बघा सर, 177 वर्षांची गुलामगिरी अमेरिकेत, 72 वर्षांची चीनमध्ये किंवा 156 वर्षांची हाँगकाँग घेतलं, ऑस्ट्रेलियामध्ये 113 वर्षांची, कॅनडामध्ये 99 वर्षांची. आता भारत, खऱ्या अर्थानं 1857चा जो उठाव झाला त्याच्यानंतर पूर्ण भारत खऱ्या अर्थानं इंग्रजांच्या अंमलाखाली गेला. तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याला अपोज होतच होता. खास करून सगळ्यात स्ट्रॉंग अपोज कुणी केला तर महाराष्ट्राने. महाराष्ट्रीयन लोकांचा जर तुम्ही इतिहास बघितला तर खूप वर्षांपर्यंत, अगदी दिल्लीपर्यंत हे मराठेशाही ज्याला आपण म्हणतो, ही लढत असताना आपल्याला बघायला मिळते या सगळ्यांविरुद्ध.
1858 पासून ते 1947 पर्यंत इंग्रजांच्या ताब्यात भारत होता. 89 वर्ष, 89. या सगळ्यांपेक्षा आपण फार लवकर हाकललं त्यांना आपल्या भारतात, लक्षात आहे ना. फक्त 89 वर्ष. आता दुसरा अँगल या गोष्टींचा. अमेरिकेला स्वातंत्र्य मिळालं 1783 साली. आज चालू आहे 2024. म्हणजे स्वातंत्र्य मिळून त्यांना मिळाले 241 वर्ष त्यांच्या स्वतःच्या प्रगतीसाठी. चीनला स्वातंत्र्य मिळालं 1912ला. त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी वेळ मिळाला 112 वर्ष. ऑस्ट्रेलियाला स्वातंत्र्य मिळालं 1901 साली. स्वतःच्या प्रगतीसाठी त्यांना कालावधी मिळाला 123 वर्ष. कॅनडाला 1914ला स्वातंत्र्य मिळालं. त्यांना स्वतःच्या प्रगतीसाठी मिळाले 110 वर्ष. भारताला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. स्वतःच्या प्रगतीसाठी त्याला मिळाले 77 वर्ष. हे 78वे चालू आहे. सगळ्यांपेक्षा अतिशय कमी. अमेरिकेपेक्षा तो फारच कमी. 241 वर्षांपासून ती स्वातंत्र्य उपभोगते आणि स्वतःची प्रगती करते. आम्हाला मिळाले फक्त 77. हे चालू आहे 78वे वर्ष. आणि तरीही आम्ही मंगळावर पोहोचलोय सगळ्यात कमी खर्चात. काय हवंय? कुठल्या डायरेक्शनने आमचा भारत हा माग असलेला म्हणायचा, किंवा आमच्याकडे बुद्धिजीवी नाहीत असं म्हणायचं, किंवा आम्ही प्रगत नाही असं म्हणायचं. जर आम्ही मंगळावर पोहोचतोय, चंद्रावर जातोय आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जी काही डेव्हलपमेंट आमची आहे या 77 वर्षामध्ये आम्ही आज जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 5व्या स्थानावर आहोत. आणि येत्या काही वर्षांमध्ये जर्मनी आणि जपानला मागे टाकून आपण 3ऱ्या स्थानावर जाऊ. हे बाकी ते भारताच्या संदर्भातलं या फक्त 77 वर्षांमध्ये आम्ही केलेली ही जबरदस्त प्रगती आहे. आणि येत्या साधारण 20-25 वर्षात भारताची अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात टॉप अर्थव्यवस्था असेल. आमच्याकडे काय नाहीये? आमच्याकडे बुद्धी आहे, काम करायची हिम्मत आहे, चिकाटी आहे आणि एकोप्याने राहायची आमची इच्छा आहे. आणि आमचा प्रश्नच नाही. ज्यावेळेस आम्ही रिलिजन विषयी बोलतो त्यावेळेला ज्या रिलिजन विषयी आम्ही जगाला सांगत असतो, हिंदू धर्माविषयी, तर तो सर्व विश्व समावेशक आहे. त्यांचं म्हणणंच तसं आहे की पूर्ण विश्वच आमचं घर आहे. आजपर्यंत भारताने स्वतःहून कधीही दुसऱ्या कुठल्याही देशावर जमिनीसाठी अतिक्रमण केलेलं नाही. साम्राज्यावर तर फार लांबची गोष्ट झाली है ना. ही जी काही आमची परंपरा आहे, ही जे काही आमचे संस्कार आहेत, फार पिढ्यानपिढ्या चालत आलेले, हेच कारणीभूत आहेत की एवढ्या कमी कालावधीमध्ये 77 वर्षांमध्ये आज आम्ही ही प्रगती केलेली आहे. सगळ्यात बेरकी होते इंग्रज. इंग्रज जे आहेत 89 वर्षच आपल्यावर त्यांनी राज्य केलं. पण इसवी सन 100 मध्ये ते इसवी सन साधारण 1500 पर्यंत भारताचा GDP 25% ते 35% या रेंजमध्ये होता सर. जगाच्या तुलनेने 25 ते 35% आमचा GDP असायचा. इंग्रज आले भारतात. 1947 साली ज्यावेळेस आम्ही इंग्रजांना हाकललं त्यावेळेला भारताचा GDP त्यांनी आणून ठेवला होता 2%. अशा पद्धतीने त्यांनी आपले उद्योगधंदे, शेती, शिक्षण सगळ्यांची वाट लावली होती. आणि या 2%वरनं आज आम्ही परत उसळी मारून वरती आलोय. या 77 वर्षांमध्ये सगळ्याच भारतीयांचं याच्यामध्ये योगदान आहे, त्याबद्दल काही प्रश्नच नाही. असा आमचा हा भारत देश आहे. मग हे चित्र जे आहे हे विद्यार्थ्यांसमोर ठेवणं
फार गरजेचं होतं. तरच तुमचा देशाभिमान वाढेल. निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या काढून टाकल्या पाहिजेत. आपल्या इतिहासामधल्याही पॉझिटिव्ह गोष्टी या मुलांसमोर जर तुम्ही ठेवलं तर आपल्या भारताचा जो स्वाभिमान आहे तो नक्कीच वाढेल. आणि भारताचा स्वाभिमान वाढवायचा आहे, कुठलाही देश घ्या, ज्यावेळेला तुम्ही तुमच्याच देशाला नावं ठेवता, तुमच्यासारखे करंटे दुसरं कोणी नाही, कारण तुम्हाला तुमच्याच देशाविषयी काहीच माहीत नसतं. ज्यावेळेला आम्ही म्हणतो की अलेक्झांडर द ग्रेट, मुकुंद हा अलेक्झांडर पोरसशी युद्ध केलं त्याने. लहानसा प्रदेश होता पोरसचा. कसा बसा हा युद्ध जिंकला खऱ्या अर्थाने, मरता मरता वाचला. आणि तिथनं तो पुढे भारतात सरकलाच नाही. त्याचं सैन्य पुढे जायलाच तयार नव्हतं. का? कारण त्याला माहित होते की पुढे मगध राज्य आहे की जे खूपच मोठे व समृद्ध आहे. या लहान राज्याच्या राजा पोरसशी युद्ध करताना आपली ही नाके न आली तर त्या मगधशी आपण तोंड कसं देणार, हे त्यांना शक्यच नव्हतं. आणि म्हणून ते तिथनं परत गेले. मग तरी आम्ही त्याला ग्रेट अलेक्झांडर का म्हणतो? आम्ही नाही म्हणत, त्यांनी आमच्या मनावर ते बिंबवलंय ग्रेट अलेक्झांडर. ज्यावेळेला आपण वेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघतो, अलेक्झांडरने साधारणपणे पृथ्वीच्या जो काही आपण जमिनीचा भाग म्हणतो त्याच्या 3.86%, 3.86% एवढी जमीन त्याने जिंकलेली होती. चंगेज खान याने जिंकलेली 23.2% जमीन. त्याचं नाव कुठं ऐकू येतं? नाही येऊ देणार. हा प्रपोगंडा, हा जो काही प्रकार आहे, ग्रेट ब्रिटन स्वतःलाच ते ग्रेट म्हणून घेतात. म्हणजे आता हे काही वेळेला अशा गोष्टी करणं गरजेचं असतं की जेणेकरून तुम्हाला तुमच्या देशवासियांना प्रोत्साहन देणं, आणि पण खऱ्या अर्थानं दिलं गेलं पाहिजे, चांगल्या अर्थानं दिलं गेलं पाहिजे, जे आहे त्या संदर्भात दिलं गेलं पाहिजे. ही जी निगेटिव्हिटी आहे मग जी असतेच, कुठलाही मनुष्य प्राणी जो आहे, जेवढे चांगले गुण आहेत त्याच्याबरोबर वाईट गुण काही ना काही असतातच. मग वाईट गुणांना हे जे काही मोठे लोक आहेत, महात्म्या आहेत आमच्याकडे होऊन गेलेले, त्यांच्या वाईट गुणांना आपण झाकूनच ठेवलं पाहिजे. चांगले गुण जर त्यांची चांगल्या गोष्टी जर आम्ही आपल्या भारतीयांसमोर ठेवल्या प्रत्येक वेळेला, तर ते त्यांना हुरूप देतात काम करण्यासाठी, अजून प्रगती करण्यासाठी. प्रगती आम्ही खूप चांगली करतोय. 77 वर्षात बाकीच्यांच्या कंपॅरिझनमध्ये आम्ही फारच पुढे आहोत, काही विषयच येत नाही. मग अतिशय बारीक बारीक गोष्टींमधला हा फरक आहे. निगेटिव्हिटी काढून टाका. जे काही आहे चांगल्या गोष्टी त्या लोकांसमोर ठेवा, भारतीयांसमोर ठेवा, की जेणेकरून तुमची इमेज जगामध्येही चांगली होईल आणि प्लस तुमचा स्वाभिमान वाढेल. आणि जर आपला स्वाभिमान वाढला भारतीयांचा तर प्रगती आमची अजून जोमाने होईल. आणि मला सांगावंसं वाटतं की ही जी काही तुमची आणि त्याच्यानंतर येणारी जी पिढी आहे खूप छान आहे सगळ्याच बाबतीत. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराविषयी अतिशय तिडकीने बोलता, तुम्हाला नाही आवडत त्या गोष्टी, तुमच्या पिढीला, तुमच्या नंतरच्या पिढीला तर तिटकारा आहे त्या गोष्टींचा. म्हणजे तिथून पुढे कदाचित मला असं वाटतं की भ्रष्टाचारी अधिकारी किंवा जे कोणी असतील त्यांना घरातलेच मुलं मुली हाकलून देतील की काय काही वर्षांमध्ये. इतकी परिस्थिती चांगली झालेली आपल्याला बघायला मिळते. सरकार तर त्याच्या पद्धतीने काम करतच आहे, पण सर्वसामान्यांचा जर त्याला अशा पद्धतीने सपोर्ट मिळाला तर भ्रष्टाचार बऱ्यापैकी कमी होऊन जाईल. 100% जाईलच असं सांगणं थोडं अवास्तव आहे, कारण कुठलेही देश बघा, भ्रष्टाचार प्रत्येक देशामध्ये आहे. मग ते अमेरिका असो, जपान असो की फ्रान्स असो की काही असो. म्हणजे जपानसारख्या आणि फ्रान्ससारख्या ठिकाणी तर भ्रष्टाचारामुळे त्यांना त्यांचे पदं गेलेत. निक्सन सारखा अमेरिकेचा प्रेसिडेंट जो आहे त्यालाही भ्रष्टाचाराच्या आरोपात बाहेर पडावं लागलं पदावरून. या सगळ्या गोष्टी जिथं माणूस आहे तिथे या गोष्टी आहेत. फक्त त्याचं प्रमाण कसं कमी करता येईल आणि सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून त्याच्यात आपल्याला सुधारणा कशी करता येईल एवढंच फक्त बघता येईल. शिकवताना या गोष्टी ज्या वेळेला मुलांसमोर ठेवल्या जातात, सांगितल्या जातात,
त्यावेळेला मग तो एक वेगळ्या पद्धतीचा हुरूप आणि वेगळ्या पद्धतीचं चैतन्य आपल्याला त्या मुलांमध्ये बघायला मिळतं. आणि ही जी तुमची पिढी आहे किंवा येणारी पिढी आहे फारच छान आहे. ब्रिलियन्सीचा तर काही विषयच येत नाही. अतिशय बेस्ट क्वालिटी ब्रेन आपल्याला आता बघायला मिळतोय. आणि ज्या डायरेक्शनने तुम्ही आता लाईफकडे बघताय अचिव्हमेंटच्या दृष्टिकोनातून, हँड्स ऑफ, रिअली गुड. इतिहास प्रत्येक देशाचा वेगळा आहे आणि प्रत्येक देशामध्ये एक जनरली हे माझं पर्सनल मत आहे की ते चांगलंच दाखवतात की आम्ही कसे चांगले होतो आणि समोरची व्यक्ती किंवा समोरचा देश कसा वाईट होता. हे प्रत्येक देशात, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया, एनी कंट्री. तर मग आपल्या देशात थोडं असं बरं होत आहे का की आपणच वाईट होतो किंवा असं काही वेगळ्या प्रकारचा इतिहास? अगदी बरोबर बोललात तुम्ही. आम्ही आमचा इतिहास कसा वाचतो, आम्ही कसा लिहितो, आमच्या भारतीयांचा एक दोष आहे. आम्ही टिपणं नाही करत, मी लिहून नाही ठेवत. आमचा इतिहास आम्ही कसा शिकतो की आम्ही संदर्भ देतो की चीनमधनं एक असा असा प्रवासी आला होता, त्याने अमुक अमुक असं लिहून ठेवलं, त्याच्यामुळे ते तसं तसं. अलेक्झांडर ज्यावेळेला परत गेला त्यावेळेला त्याचा एक सरदार इथंच राहिला, त्याने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला, त्याने त्याच्यामध्ये असं असं लिहून ठेवलं. हे मोगल वगैरे जे काही त्यांचे बकर लिहायचे त्याच्यामध्ये त्यांनी असा असा उल्लेख करून ठेवलेला आहे, त्याच्यावरनं त्यावेळेला हे असं असं होतं. रेफरन्सने इतिहास लिहिला गेला, समोर त्याच्या रेफरन्सने आपण इतिहास लिहिला. हां. आणि आता ज्यावेळेला मोगल होते किंवा अफगाणी होते किंवा तुर्की होते, ते आपल्याविषयी चांगलं कसं लिहितील? कारण ते तो ओरबाडायलाच आलेले होते, भारताला लुटायलाच आलेले होते. या टोळ्या होत्या, लुटारूंच्या टोळ्या होत्या, वायव्येकडनं आलेल्या, अफगाणिस्तानातनं म्हणा, तुर्कस्तानामधनं. त्यांना बुद्धी हा विषय किती होता शंकाचे, रानटी होते सगळे. आणि आम्ही सुसंस्कृत होतो. दुसरी गोष्ट, हे ज्या वेळेला आले त्यावेळेला ते ज्या वेळेला आपल्याविषयी लिहितील ते चांगलं का लिहितील? लिहिणारच नाही ना. मग आपलाच इतिहास आपणच आता शोधून काढला पाहिजे. आहेत रेफरन्सेस सगळे, पण आम्ही अजून ते शोधत नाहीये खऱ्या अर्थानं. आणि ज्यावेळेला आम्ही ते शोधायला लागू त्यावेळेला ते सगळे रेफरन्सेस मिळतील, कागदपत्रांच्या स्वरूपामध्ये उत्खनन करताना, त्याच्यामध्ये असलेल्या शिलालेखांच्या स्वरूपामध्ये जे काही रेसिड्यूज शिल्लक असतील त्यांचे, त्याच्यावरनं आपल्याला आपला इतिहास लिहिता येऊ शकतो. आता याचा अर्थ आम्ही डोळे झाकून परकीयांनी काय लिहिलं त्याच्यावरनं आपण आपल्याला स्वतःचं अनालिसिस करतोय, हे अतिशय वाईट आहे. आम्ही आमचं अनालिसिस आमच्याच अनुभवांवरनं केलं पाहिजे. आमची बुद्धिमत्ता, आमची वैचारिक पातळी, आमचे संस्कार भारतीयांचे, याचा जर आपण सर्वसाधारण विचार केला तर अशी उच्च कोटीचे होते. अतिथी देवो भव म्हणून हे बाहेरनं येणाऱ्यांनाही आम्ही रिस्पेक्ट दिला आणि त्यांनी घात केला. आम्ही सुशिक्षित होतो आहोतही, पण या इंग्रजांनी, त्यांना बेरकी हा शब्द मी वापरला इंग्रजांना, या इंग्रजांनी तुमचा स्वाभिमान ठेचून टाकला, देशाभिमान ठेचून टाकला, तुमची शिक्षण प्रणाली संपवली, तुमचे जेवढे काही उद्योगधंदे होते ते संपवले आणि तुमच्या रक्तात इतकी गुलामगिरी भरली त्यांनी या एवढ्या कमी वर्षांमध्ये सर, की आजही तुम्हाला कुठलाही एखादा गोरा माणूस समोर दिसला की असं वाटतं तो फार हुशारच आहे. ही आमच्या रक्तात भिनलेली गुलामगिरी आहे आणि ते जे करतील तेच परफेक्ट आणि करेक्ट, आणि मग आम्ही ते अंधपणे ते फॉलो करायचा प्रयत्न करतो. का? कारण आमच्या मुलांसमोर, आमच्या पिढीसमोर आमचा जो काही पॉझिटिव्ह इतिहास आहे, जो काही ग्लोरी आहे आपल्या पूर्वीची, ती आम्ही ठेवायलाच तयार नाही. बाजीराव पेशवे ज्यावेळेस आम्ही नाव काढतो त्यावेळेला आम्हाला काय आठवतं? फक्त मस्तानी आठवते. त्या माणसाने 41 लढाया लढल्या, त्याच्यातली एकही हारला नाही. त्याच्यातल्या एकाही लढाईविषयी आम्हाला कुठंच वाचायला मिळत नाही, रेफरन्स मिळत नाही. काय तुम्हाला प्रेरणा काय मिळेल? महात्मा गांधींचे पुतळे तुम्हाला जगामध्ये सगळीकडे बघायला मिळतात. महात्मा गांधींविषयी आम्ही काय काय बरळतो. मी परत म्हणेल
की मानव आहेत शेवटी, ते काही देव नव्हते. काही चुका होऊ शकतात, झाल्याही असतील, पण तुम्ही त्या लोकांनी केलेल्या कार्याकडे बघून त्यांचं पॉझिटिव्ह चित्र जे आहे ते तुम्ही तुमच्या भारतीयांच्या लोकांसमोर ठेवलं पाहिजे. हे भारतीयांचंच काम आहे, परदेशी लोकांचं नाही. हे आपलं काम आहे, आपल्याच लोकांचं काम आहे. आणि तरच तुम्ही देशाभिमान वाढवू शकताय लोकांच्या मनामध्ये. आणि मगच बघा अजून कशी आहे. या 77 वर्षात आम्ही इथपर्यंत पोहोचलोय, तर ही प्रगती आमची अजून कितीतरी पटीने वाढेल. आणि साहजिकच परकीय ज्या वेळेला तुमच्या देशाविषयी लिहितो तो किती चांगलं लिहिल ही शंका असते. शेवटी तो स्वतःचीच बाजू वरचढ ठेवायचा नेहमी तो प्रयत्न करणार आहे, ते होतच. म्हणजे ज्यावेळेला औरंगजेबाचं शहेनशाह हे पुस्तक तुम्ही वाचता त्यावेळेस असं वाटायला लागतं की औरंगजेब फारच ग्रेट होता. आणि तसं नाहीये, कारण तुम्ही त्याच्यावरच लिहिताय म्हटल्यानंतर तुम्ही त्याला एक्सप्लोर करताय, त्याच्याविषयी चांगलं लिहिताय. कर्णाविषयी मृत्युंजय सारखं पुस्तक आपल्या महाराष्ट्रीयन माणसाच्या प्रत्येकाच्या घरात बघायला मिळेल. पण तेच महाभारतामध्ये जर आपण कर्णाविषयी वाचायला गेलो 4-5 पानांच्या वर काहीच दिसत नाही. आम्ही हे विसरून जातो की कादंबरी ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कल्पनाविलास असतो. आणि पण तेच तुम्ही खरं मानायला लागून गेले तर मग गडबड होऊन जाते. त्याच्यातले जे काही संदर्भ आहेत तेच फक्त विचारात घ्या. आणि एक विरंगुळा म्हणून तुम्ही त्या ठिकाणी वाचन हे त्या ठिकाणी झालं पाहिजे. दॅट इज व्हॉट नीडेड बेसिकली. आपण प्रोफेसर होता आणि त्यानंतर आपण लेखक झालात. हो. सो तुम्हाला असं कधी वाटलं की आपण लेखक व्हावं, किंवा तुम्हाला असं कधी फिगर आउट झालं की आपल्यात एक लेखक दडलाय? लहानपणापासून माझ्या वडिलांनी वाचनाची आवड आम्हाला लावली होती. म्हणजे इंद्रजाल कॉमिक्स, चांदोबा हे आमचे आवडते प्रकार होते. आणि त्यावेळेला ते घरात आठवड्याला साप्ताहिकच्या स्वरूपामध्ये येत राहायचे. आणि आम्ही भावंड एकत्र बसून सामूहिक वाचन असायचं त्याचं. कारण कोणाला तरी पहिल्यांदा वाचायचं आहे असं, मग त्यापेक्षा सगळ्यात चांगलं मी मोठा असल्यामुळे मी मध्ये बसायचो, बाजूबाजूला हे दोघं बसायचे, मी वाचन करायचो. या पद्धतीने वाचनाची आवड तेव्हापासून. एकनाथी रामायण वडिलांनी आणून ठेवलेलं होतं घरामध्ये, त्याचंही आम्ही असं सामूहिक वाचन करायचो. अर्थात त्यावेळेला आम्हाला फक्त युद्धातले जे काही प्रसंग आहेत तेच वाचायला जास्त आवडायचे. म्हणजे रामाने त्या 14,000 सैन्यांना कसं मारलं दंडकारण्यामध्ये, म्हणजे शूर्पणखेचे जे भाऊ होते दुष्यंतने त्यांच्याशी युद्ध करताना, हे संदर्भ आम्हाला छान वाटायचे. मग आम्ही युद्धाचे प्रसंग जास्त वाचायचो. मग ऋषीमुनींचं आणि रामाचं किंवा लक्ष्मणाचे जे संवाद असायचे, मग ज्यामध्ये उपदेशपर सगळं असायचं, ते आम्ही स्किप करायचो. त्या वयामध्ये असतं त्या पद्धतीने. ही वाचनाची आवड होतीच आणि आजही आहे. बऱ्यापैकी पुस्तकं माझ्या संग्रही आहेत वेगवेगळ्या विषयातल्या. असं नाही की मी अध्यात्मच वाचेल किंवा रहस्यकथाच वाचेल, नाही. माझ्याकडे जेम्स बॉन्डच्या बुक्सपासनं तर भगवद्गीता काय, भगवत पुराण काय, किंवा रामायण महाभारत सर्व प्रकार आहेत. इव्हन माइनक्राफ्ट जे हिटलरचं आहे तेही आहे, बायबल पण आहे आणि कुराण पण आहे. तर संदर्भांसाठी मला हे पुस्तकांची गरज पडत असते. तर वाचन हे सगळ्याच दिशेने करायची सवय आमच्या वडिलांनी आम्हाला लावली. वाचनाचा व्यासंग आहेच आणि तो आजही कंटिन्यू असलेला मला बघायला मिळतो. 2020 पर्यंत आम्ही क्लासेसमध्ये एंगेज होतो. इच्छा व्हायची, अधूनमधून काही सुरुवात पण केली होती. म्हणजे हनुमानावर एक लिहायला सुरुवात पण केली होती, 5-6 पानंही झाली होती. तो विषय मागे पडला. नंतर फ्लाइंग डिस्क, उडत्या तबकड्या, याच्यावरही लिहायला सुरुवात केली होती. त्याची 2-4 पानं झाली. परत तो विषय मागे पडला. क्लासेस चालू असताना तेवढा वेळ नाही मिळायचा. 2020 मध्ये जानेवारीत आम्ही डिसिजन घेतलं की आपण आता थांबूया. त्याला कारण माझी पत्नीच, शीतल, मुलगी येणार होती डिलिव्हरीला. तिने सांगितलं की पुढच्या वर्षापासून मी आता काही फिजिक्स घ्यायची ते, मी आता काही क्लास घेणार नाही. आता मग आमची मीटिंग झाल्यावर मी सांगितलं की पुढच्या वर्षापर्यंत ही आता घेणार नाही आहे क्लासेस.
व्हाय नॉट टू स्टॉप वी ऑल. झाले 35-37 वर्ष झालेत. सरप्रायझिंगली सगळ्यांनी सांगितलं काहीच हरकत नाही, थांबूया. मग मी, साळुंके सर, भांबरे सर, कश्यप सर सगळ्यांनी डिसिजन घेतलं. मॅडम तर होत्याच, देवरे मॅडम, भांबरे मॅडम आणि कश्यप मॅडम, की येस लेट्स स्टॉप. आणि जे काय आता पुढचा विषय आहे ते आपल्या पद्धतीने जगूया. आपले जे काही छंद असतील, जे काही हौशी असतील, हौस असेल ते आपण जोपासूया अशा पद्धतीने. सो अकॉर्डिंगली वी डिसाइडेड इन जानेवारी 2020 की विल स्टॉप. आम्ही डिक्लेअर करून टाकलं की वी आर नॉट गोइंग टू कंटिन्यू. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झालं कोविडचं. आम्ही म्हटलं सुटलो खरंच, कारण पूर्ण चेंज त्या ठिकाणी होणार होता सगळ्याच बाबतीमध्ये. आणि मग त्यावेळेला माझ्या पहिल्या नातीचा जन्म झाला फेब्रुवारीमध्ये, मिहिकाचा. आणि त्याच काळात लिखाण पण सुरू झालं. माझी काही मित्रमंडळी पण होती की ज्यांचं प्रत्येक वेळेला, माझा एक ग्रुप होता. मी संध्याकाळी सकाळी आम्ही 15 ते 20 मिनिट अर्धा तास भेटायचो आणि त्यावेळेला वेगवेगळे डिस्कशन्स आमचे व्हायचे. मग ज्या पद्धतीने त्यांच्या काही शंका कुशंका असायच्या, माझ्या काही असायच्या, मग त्याचे डिस्कशन्स होताना ते समोरच्यांचं कायम म्हणणं असायचं की सर तुम्ही लिखाण सुरू करा. आणि लिखाणाचे मी 2-3 प्रयोग करून बघितले होते पण ते पुढे सरकले नव्हते. सो आय स्टार्टेड टू राईट. मग गंमत सांगतो, जोपर्यंत मी टेबलावर पेन घेऊन बसत नाही तोपर्यंत मलाही माहीत नसतं की मी काय लिहिणार आहे. हा रिअली मी ट्राय केला 2-3दा की अगोदर आपण विचार करूया की काय आपल्याला लिहायचं आहे, पुढचं पात्र काय असेल किंवा कसं. सुचत नाही काहीच. पण ज्यावेळेला मी बसतो आणि लिहायला सुरुवात करतो अतिशय फ्लुएंटली त्या सगळ्या गोष्टी यायला लागून जातात. तो सिक्वेन्स मिळत जातो. असं जसं काही एखादा फ्लो वाहतो कुठेही अडथळा न येता अशा पद्धतीने. आणि मग ते आपोआप पात्र, वेगवेगळे पात्र जिवंत व्हायला लागतात. मग त्यांची व्यक्तिरेखा डेव्हलप व्हायला लागते आणि अशा पद्धतीने ते पुढे सरकत जातं. कुठलाही प्लॅन नाही की असंच होईल तसंच होईल. मलाही माहीत नसतं की पुढे काय होणार आहे, कशी ही जी कथा चाललेली आहे ही कशी काय वळणं घेईल ते मलाही माहीत नसतं. सो इट फ्लोमध्ये होत जातं. फक्त एकच आहे की ज्या वेळेला मी लिहायला लागतो ना, एखादी गोष्टी जवळ येतो की बाबा आता माझी जी पहिली कादंबरी आहे फुलपाखरू, याच्या हे लिहित असताना ज्या वेळेला मी एखाद्या प्रसंगाजवळ पोहोचतो त्यावेळेला की बा त्या दहशतवाद्यांनी नाशिकच का निवडलं, मग त्यांची मानसिकता काय, मग ते कुठनं येण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, कसे येण्याची शक्यता जास्त आहे. मग त्यावेळेला मला तो सगळा रिसर्च करावा लागतो की अरे पाकिस्तानमधनं अशा पद्धतीने जर ते भारतात शिरणार आहेत मग ते कसे येतील, बॉर्डरवरनं, वाघा बॉर्डरवरनं सहज चालत ते येणार नाही, शक्यच नाही. मग त्यांचे जे काही मार्ग आहेत वेगवेगळे, मग त्यासाठी मला बऱ्याच जणांचा माहितीच्या दृष्टिकोनातून हे पण झाला, उपयोगी झाला. त्यांनी मला कशा पद्धतीने होऊ शकतं, नेटवरनं आपल्याला बरीच माहिती मिळते. पण नेटवरनं माहिती गोळा करताना एकच बघावं लागतं की ऑथेंटिक आहे की नाही, कारण काही असू शकतं उलटसुलट. त्यामुळे ते एक चेक करणं फार गरजेचं असतं. मग ती माहिती घेऊन मग त्या संदर्भाने माझी गोष्ट ही पुढे सरकत जाते. कुठलंही अगोदर ठरवलेलं नसतं की, आणि ठरवूही नाही शकत. म्हणजे प्रयत्न करूनही बघितला की मी ठरवेल असं, पण नाही होत. ते फ्लोमध्येच होतं. बसलो तिथे कीच सुरुवात होतं. आणि 2-2.5 तासाच्या वर बसणं कठीण पण जातं कंटिन्युअसली. मग डोकं एकदम जडून गेलेलं असतं. आणि सो आय यूज टू स्टॉप. आणि जनरली मॉर्निंग वेळ मी वापरतो. ओके, फुलपाखरू जे आपलं पुस्तक आहे ते मी वाचलं आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. जेव्हा पूर्ण पुस्तक मी वाचलं तेव्हा मला एक असं जाणवलं, म्हणजे मला एक पर्सनली क्वेश्चन आला की हे सगळं सुचलं कसं, पहिली गोष्ट म्हणजे. कारण त्याच्यामध्ये डिटेल्स खूप आहेत आणि नाशिक विषयी पण भरपूर, म्हणजे बऱ्याचशा डिटेल्स वाचताना मलाही
प्रश्न पडला की अरे मी इथं गेलो होतो का नाही. एवढ्या डिटेल्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत, बरेचसे पत्ते नाशिकमधले बऱ्याचशा गोष्टी माहिती आहेत. तर ही जसं तुम्ही सांगितलं की फ्लोमध्ये तुम्हाला आली, तर मग फ्लोमध्ये ऑटोमॅटिक आली का आल्यानंतर तुम्हाला हे सुचत दिलं की आपण या प्रकारे पण ही स्टोरी ड्राफ्ट केली पाहिजे? नाही सर, स्पॉन्टॅनियस होतं, सगळं स्पॉन्टॅनियस होतं. इव्हन फुलपाखरू हे नाव दिलं हेही मला माहित नव्हतं कादंबरीला. आणि कादंबरी लिहिताना, आता ही माझी लिहिली कादंबरी खऱ्या अर्थानं फुलपाखरू, लिहिताना एक सुप्त हेतू होता त्याच्या मागे, की जसं आपण आता सुरुवातीला डिस्कस केल्याप्रमाणे की भारताविषयीच्या पॉझिटिव्ह गोष्टी लोकांसमोर ठेवणं. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही संदर्भ त्या ठिकाणी दिसतील कादंबरीमध्ये, संवादाच्या स्वरूपामध्ये किंवा जसं काही फ्लो असेल कादंबरीचा त्यामध्ये. हे पर्पजली मात्र टाकले. हा म्हणजे हे मी ठरवलेलं होतं की आपल्या भारतवर्षाच्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर बऱ्याच लोकांनी चांगलं काम केलेलं आहे, ते काही पर्सेंटने का होईना लोकांपर्यंत पोचवायचं काम कदाचित या कादंबरीच्या स्वरूपात मी करू शकतो. मी असंच फक्त सांगायला गेलो की लोक कंटाळतात, लोकांना चटपटीत काहीतरी हवं असतं आणि नाही ऐकू शकत जास्त वेळ. मग कादंबरीच्या गोष्टी रूपात ते सांगणं हा एक त्याच्या मागचा माझा उद्देश होता. या पद्धतीने मी प्रयत्न केला आहे. माझ्या या पहिल्या कादंबरीतही केला आणि दुसरी जी काही येण्याच्या मार्गावर आहे त्याच्यातही केला आहे. तर ज्यावेळेला मी लिहायला सुरुवात करेपर्यंत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे मलाही माहीत नसते की मी काय लिहिणार आहे. आणि त्याच फ्लोमध्ये मग हे जे रेफरन्सेस सगळे डोक्यात असतात, जे मी म्हटलं भारतीयांच्या इतिहास असेल किंवा पुराणांमधल्या काही गोष्टी असतील, वेदांमधल्या काही असतील, त्या संदर्भामध्ये तर हे फ्लुएंटली येत जातं. आणि मग लक्षात येतं की अरे या ठिकाणी मग आपल्याला हे टाकलं पाहिजे. म्हणजे जसं आता शंकर जो आहे तो फिजिक्सचा स्टुडंट आहे आणि त्याने तो नको तो इव्हेंट बघून टाकला खून होतानाचे, आणि मग तो त्याच्या काकांना भेटायला गेलाय. आणि मग त्यावेळेला तो काकांविषयी ज्यावेळेस विचार करत असतो की अरे काकांचं वाचन कसं आहे काय आहे, आणि मग त्याला आठवतं की अरे काकांनी आपल्याला एकदा फिजिक्सच्या संदर्भामध्ये मग रेफरन्स एक काय दिला होता. मग काकुदमी राजाची गोष्ट त्या ठिकाणी येते. आता ज्यावेळेला आपण हे संदर्भ येतात त्यावेळेला असं दिसतं की फार लोकांनी, म्हणजे बाळ गंगाधर टिळक असतील किंवा डॉक्टर पी.व्ही. वर्तक असतील, यांनी याच्यावर काम केलेलं आहे की बाबांनो या गोष्टींकडे थोड्याशा वेगळ्या अँगलने बघा. फक्त अध्यात्म म्हणून किंवा देवदेवता म्हणून फक्त त्याच्याकडे नका बघू, तर अँगल बदला बघण्याचा. मग ज्या वेळेला आपण अँगल बदलतो त्यावेळेला आपल्याला त्याच्यातल्या काही गोष्टी लक्षात येतात. जसं मी कादंबरीत सांगितले की काकुदमी राजाची गोष्ट आहे. त्याला एक लग्नाची मुलगी आहे रेवती. तो तिच्यासाठी योग्य वर शोधतोय पण त्याला योग्य वर काही दिसत नाही. मग तो विचार करतो की चला आपण ब्रह्मदेवाचे विचारून बघूया की बाबा आम्हाला सुचवा काही योग्य वर असेल तर माझ्या मुलीसाठी. म्हणून ते ब्रह्मलोकी जातात. ब्रह्मदेवाची भेट झाल्यानंतर राजन सांगतो ब्रह्मदेवाला की देवा माझ्या मुलीसाठी योग्य वर सुचवा. ब्रह्मदेव हसतात आणि म्हणतात अरे राजन तू मला भेटायला आलास तोपर्यंत पृथ्वीवरची 27 चतुर्युग संपली, तुझं गोत्रही संपलं. पण ज्यावेळेला तू आता परत पृथ्वीवर जाशील त्यावेळेला तुला बलराम हा तुझ्या मुलीसाठी योग्य वर असेल. आणि मग काकुदमी राजा आपल्या मुलीला घेऊन परत पृथ्वीवर येतात आणि बलरामाशी त्याचं लग्न लावून देतात. श्रीमद भागवत मधली ही गोष्ट आहे दिलेली. इथं गोष्ट त्यांनी संपवली. प्रश्न असा आहे की या काकुदमी राजाच्या 27 चतुर्युग पृथ्वीवरची संपून गेली तरी हा अजून जिवंत कसा एक, आणि रेवती त्याची मुलगी अजून लग्नाच्याच वयाची कशी, त्यांची वय का वाढली नाही किंवा ते मृत्युमुखी का पडले नाही, आणि पृथ्वीवर परत येऊन ते बलरामाशी त्या मुलीचं लग्नही लावून देत आहेत. ही अशी उटपटांग गोष्ट कोण लिहू शकतं? तोच लिहू शकतो की ज्याला माहिती आहे की स्पेसमधनं ज्या वेळेला तुम्ही ट्रॅव्हल करता त्यावेळेला कालगणना ही पूर्णपणे वेगळी असते
आणि जर हे तुम्हाला माहीत नसेल तर ही अशी गोष्ट लिहिलीच जाणार नाही आणि इतके वर्ष ती टिकणार पण नाही. याच्यातनं काय अर्थ काढायचा? हे लिहिणारे जे काही होते त्यांनी हे असं लिहिलं का आणि काय संदर्भ आहे याच्या मागचा, हे शोधणं आपलं काम. त्याच्याकडे फक्त नाक मुरडून बघून सोडून देणं चुकीचं आहे. कारण हा आमचा भारताचा इतिहास असू शकतो की जो अतिशय प्रगल्भ असू शकतो, की जो आम्ही शोधला पाहिजे. अशा पद्धतीचे काही संदर्भ आपल्याला याच्यामध्ये येताना बघायला मिळतील या कादंबरीमध्ये. ज्यावेळेला मी दहशतवाद याच्यावर सगळं बघत होतो त्यावेळेला मला त्या दहशतवादी जे आहेत त्यांची मानसिकता, की हे खरंच जनावर आहेत का यांना बनवलं गेलं का? कुणीतरी एक माणूस दुसऱ्या माणसाला मारायला इतका सहजपणे तयार होतो? ही कुठली क्रूरता यांच्यात भरवली गेलेली आहे. आणि मानवता ज्याला म्हटलं जातं, मानवतावाद हे पूर्णपणे कसे विसरले आणि का? मग त्यांच्या पुढे काय आमिष ठेवली गेलेली, त्यांचा ब्रेन वॉश कसा केलेला आहे. मग या संदर्भातले ते जे काय कॅम्प मी तिथं दाखवले, ज्या पद्धतीने तिथं बोललं जातंय, सांगितलं जातंय, आणि मग यांची मानसिकता कशी बदलली यासाठी 3 कॅरेक्टर्स आहेत, 3 दहशतवादी आहेत याच्यामध्ये. आणि त्यांची आर्थिक परिस्थिती पण मी वेगवेगळी ठेवली. एक श्रीमंत घरातला आहे पण दुर्लक्षित, एक मिडल क्लासचा आहे पण कायम त्याला टोचण्या बसतायत, तू असाच आहे, तू तसाच आहे. आणि तिसरा जो आहे गरिबीतला आहे, त्याला श्रीमंत व्हायचंय काही करून. मग या मानसिकतेतनं ते ज्या वेळेला नको त्या लोकांच्या हातात पडतात आणि मग त्यांचं ब्रेन वॉश करणं सोपं जातं. आणि ते ब्रेन वॉश करून त्यांना अशा पाशवी कामांसाठी वापरलं जातं. ज्या वेळेला तुम्ही बघाल की विमानाचा हायजॅक असो किंवा असे दहशतवादी असो, त्यांची संख्या किती असते? फार कमी असते. हा कसा वगैरे आले ते 10-12च होते. मुंबईमध्ये किती लोक होते? ज्यावेळेला हे इंग्रज अमेरिकेत गेले त्यावेळेला किती होते? 200-300 होते. अमेरिकेत किती होते? ज्यावेळेला हे चायनामध्ये गेले त्यावेळेला हे असे 100-200 होते. चायनीज किती होते? काय प्रकार आहे हा? ही ज्यावेळेला आम्ही एखादी व्यक्ती असे अतिरेकी कामं करते त्यावेळेला आजूबाजूचा जो जन समुदाय असतो तो फक्त बघतो. ही जागतिक मानसिकता आहे. मी बऱ्याच जणांना ऐकलेलं आहे की मूठभर इंग्रजांनी भारतावर राज्य केलं. अरे मूर्खांनो, बाकीच्या देशांचंही बघा तसंच आहे आणि कुठेही गेला तरी तसंच आहे. हे काय फक्त भारतीयांकडेच घडलं असं नाहीये. एवढे देश आहेत की ज्यांच्यावर यांनी राज्य केलं का बाकीच्यांनी राज्य केलं, त्यावेळेला हीच मानसिकता मानवाची आहे ना. त्याच्यामध्ये फक्त अमेरिकन्स किंवा भारतीय किंवा चायनीज असं नाहीये. ही मानवाची मानसिकता आहे सगळ्याच ठिकाणी. ही मानसिकता जी आहे ना, याला कारणीभूत होतं की दुष्ट प्रवृत्ती या स्ट्रॉंग वाटायला लागून जातात तेवढ्या काळासाठी, आणि मग तो वचक तेवढ्या काळासाठी आपल्याला टिकून राहिलेला दिसतो. पण काही वेळाने तो संपतो. जसे सगळेच मारले गेले, याला पकडलं गेलं कासाबला. ही परिस्थिती असते. इथंही आपल्या स्टोरीमध्ये बाकीचे मारले गेले आणि एक जण पकडला गेला. ही जनरल मानसिकता आहे. ज्याही वेळेला आम्ही एखाद्या गल्लीतला गुंड बघतो, माहीत असतं की एक कानफड्यात त्याच्या मारले की तो आडवा होईल. पण नाही, तसं नसतं. ही सामूहिक मानसिकता असते माणसांची की जे शक्यतो, आणि सुशिक्षित लोकांमध्ये ही जास्त असते की शक्यतो हे कायद्याचं काम आहे, हे कायद्याने झालं पाहिजे असा त्याचा विचार असतो. आणि म्हणून तो या गोष्टींमध्ये पडत नाही आणि त्याचा गैरफायदा म्हणजे अशा प्रवृत्ती घेत असतात. जसं की काश्मीरमध्ये जे काही उद्योग चाललेले आहेत ते त्याच पद्धतीने, किंवा आता आपल्या नॉर्थ ईस्टला जे काही प्रकार चालू आहे ते याच पद्धतीतले काही गुंड प्रवृत्ती ज्या आहेत की ज्या या वेळेला उफाळून येतात. मग त्याला सरकार स्ट्रॉंगली उभं राहणं आणि यांचा नेस्तनाबूत करणं अशा प्रवृत्तींचा हे फार गरजेचं असतं. इंडिव्हिज्युअल माणसाची त्यांना नक्कीच साथ मिळेल, पण हे सगळ्यात मोठं पाऊल अगोदर उचललं पाहिजे असतं ते सरकारने या सगळ्या गोष्टींच्या विरुद्ध. ही मग त्या मुलांची मानसिकता आणि मग त्यानुसार त्यांना मिळणारे सपोर्ट आणि मग अशा पद्धतीने भारतापर्यंत पोहोचतायत.
पण भारतात आल्यानंतर मग त्यांना जाणवायला लागतं की आपण काय केलं. पण आता गंमत अशी होऊन जाते की त्यांना मागेही फिरता येत नाही, त्यांचे सगळे दोर कापून टाकलेले आहेत. त्यामुळे नाईलाज असतो त्यांना ते पुढचे उद्योग करावेच लागतात. आपण थोडं शेवटाकडे वळूयात. हो हो. ओव्हरऑल मराठी साहित्याविषयी थोडे प्रश्न आहेत मला. मी सगळे एक शॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो प्रश्नांना. हो. की आता पुस्तक वाचल्यानंतर मला थोडे थॉट्स आले म्हणून विचारतो की पुस्तक कुठलं? फुलपाखरू. अच्छा. हा, आपलं जे पुस्तक आहे ते वाचल्यानंतर मला ते थॉट्स आले की एकंदरीत मराठी साहित्य पुस्तकं भरपूर आहेत, पण मग सोशल मीडियामुळे किंवा आणखीन काही कारणामुळे ते मागे पडत आहेत का? आणि ओव्हरऑल मला जे वैयक्तिक प्रश्न पडले ते हे की आज जगामध्ये मराठी या भाषेवर खूप रिसर्च केला जातोय की मराठी भाषा किती छान आहे ऐकायला म्हणा, किंवा ती कधी रफ, म्हणजे आपल्या मराठीमध्ये आपण रफली बोललो तर समोरच्याला लागतं, प्रेमात बोललो तरी समोरच्यापर्यंत पोचतं. सगळे रंग आहेत सगळे मराठीमध्ये. सो मनमुराद एक्झॅक्टली. एवढं सगळं असूनही आपल्याला असं वाटतं का वैयक्तिकरित्या की थोडंसं मागे पडतोय आपण, थोडंसं अजून काही इम्प्रुव्हमेंट केल्या पाहिजे? इम्प्रुव्हमेंट कशामध्ये? इम्प्रुव्हमेंट इन ओव्हरऑल मराठी साहित्यामध्ये. मराठी साहित्य समृद्ध आहे अगोदरच खऱ्या अर्थानं. मग तुम्ही अभंगाच्या बाबतीत घ्या किंवा कुठल्याही बाबतीमध्ये. हा, तुम्हाला असं म्हणायचं असेल की अजून ती जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचवता कशी? ओके. सर, मी तर म्हणेल की ज्या वेळेला असा प्रश्न येतो बऱ्याचदा असं की मराठी भाषा ही मृत्यूपंथाला लागली आहे का? नाही, मुळीच नाही. म्हणजे ज्या वेळेला मी कादंबरी लिहायला सुरुवात केली, फुलपाखरू लिहायला सुरुवात केली, त्यावेळेला माझ्या मनात सुद्धा आलं नाही की मी इंग्रजीत कादंबरी लिहावी किंवा हिंदीत लिहावी. माझ्या मनामध्ये अगोदर आलं ते मराठी. कारण ज्या वेळेला तुम्हाला व्यक्त व्हायचं असतं, भले मग तुमचं शिक्षण इंग्रजी मीडियममध्ये झालेलं असो किंवा अजून कुठलं झालेलं असो, तुम्ही व्यक्त होण्यासाठी तुमची मातृभाषाच वापरली पाहिजे. त्याशिवाय तुम्ही योग्य पद्धतीने व्यक्त होऊच शकत नाही. हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे काही विषयच येत नाही त्याबद्दल. हा, आजचा मीडिया हा जो काही इम्पॅक्ट आहे त्याच्याबरोबर आम्ही गेलं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणून चालणार नाही की माझं पुस्तक मी फक्त छापूनच आणेल, म्हणजे किंडलेवर मी नाही टाकणार किंवा बाकीच्या यूट्यूबवर मी त्याचा ऑडिओ नाही टाकणार. हे असे स्वतःला तुम्ही जर रेस्ट्रिक्शन टाकून घेत असाल तर मग तुमचं पुस्तक जास्त लोकांपर्यंत पोहोचणारच नाही. कारण आजचं जीवन जे काही आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सर्वसामान्य माणूस हा धावपळीचं जीवन जगतोय. म्हणजे ज्या वेळेला तो घरून निघतोय ऑफिसमध्ये जाण्यासाठी त्यावेळेला त्याला बऱ्यापैकी प्रवास करावा लागतो. मुंबई वगैरे सारख्या ठिकाणी जर बघितलं, बँगलोर सारख्या ठिकाणी बघितलं, एक दीड तास त्यांचा सहज जातो त्या प्रवासात. घरून तो ऑफिस, ऑफिस तो घर. मग त्या कालावधीमध्ये त्याला जर तुम्ही तुमच्या कादंबरीचा ऑडिओ ऐकण्यासाठी अवेलेबल करून दिला असेल तो नक्की ऐकणार आहे. कारण त्याला बसून ते पुस्तक वाचण्यासाठी तेवढा वेळ नाहीये, पण त्याला वाचायचं आहे, पण तो मीडिया अवेलेबल पाहिजे त्याच्यासाठी इझिली. तसं जर तुम्ही केलं काहीच अडचण नाही. पुस्तक प्रत्येक ठिकाणी तुम्ही कॅरी नाही करू शकत. मग किंडले सारखे जे काही टूल्स आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते पुस्तक मिळतं आणि अतिशय कम्फर्टेबली तुम्ही कॅरी करू शकता, बिकॉज थिन अँड इझिली हँडल, फारच सोपं आहे. त्याच्यावर तुम्ही तुमचे जे काही असेल लिखाण किंवा जी काही पुस्तकं आहेत मराठीमधली, अतिशय सुंदर सुंदर पुस्तकं आहेत, ती टाकू शकता. आता वाचक वर्ग कमी झालाय का? मुळीच नाही. ज्या वेळेला मी अमेरिकेसारखा देश बघतो की ज्याला आम्ही आज प्रगत देश म्हणून सांगतो, जगातले सगळ्यात जास्त वाचक तिथे आहेत. जगातली सगळ्यात जास्त पुस्तकं तिथं छापली जातात. वर्षाकाठी 39 लाख पुस्तकं तिथं छापली जातात. आता परवाच्याच पेपरमध्ये ती आकडेवारी आलेली आहे. आणि बाकी देशांचा जर आम्ही विचार करतो तर 20,000 30,000 अशा रेंजमध्ये पुस्तकं छापली जातात. त्यामानाने भारताचाही आकडा चांगला आहे. आमच्या भारतामध्ये मराठी
लँग्वेजेस भरपूर आहेत, बरोबर ना. मग त्यामध्ये हिंदी, इंग्लिश यांचं प्रमाण जास्त बघायला मिळतं. आणि हिंदी आपली राष्ट्रभाषाच आहे, काही विषयच येत नाही. आणि ज्यावेळेला मग मी मराठीचा विचार करतो त्यावेळेला मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचणं, तुमचं लिखाण काय आहे हे लोकांना वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय कसं समजेल. मग त्यासाठी लोकांपर्यंत पोचणं फार गरजेचं असतं. मग तिथं सगळ्यात पहिला रोल येतो तो प्रकाशकाचा. प्रकाशकाचं नाव चांगलं असेल, की जसं परमेश्वर कृपेने मला राजहंस प्रकाशन मिळालं, त्यामुळे मोठं नाव आहे आणि चांगला दबदबा आहे त्यांचा या क्षेत्रामध्ये. अतिशय उत्कृष्ट प्रतीचे पुस्तकं ते छापतात. ते प्रकाशन मला या माझ्या पहिल्याच कादंबरीला मिळाल्यामुळे मी एक अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. आणि मग आता प्लस लोकांपर्यंत हे पोचणं, की अरे बाबांनो हे असं असं पुस्तक अशा अशा प्रकाशनने छापलेलं आहे, असेल तुम्हाला इंटरेस्ट तर यू कॅन गो थ्रू. मग ते त्यांना वेगवेगळ्या मीडियावर अवेलेबल करून देणं, मग त्यांची लिंक देणं. म्हणजे ॲमेझॉनवरनं तुम्हाला ते पुस्तक परचेस इझिली करता येईल, कारण आज आम्हाला ती सवय आहे ऑनलाईन परचेसिंगची. आणि का नसावी, मीडिया तुमच्याकडे अवेलेबल आहे. प्रत्येक वेळेला तुम्हाला दुकानात जाऊनच पुस्तक शोधून तो जो काही वेळ आहे तो तुम्ही वाचनात घालवू शकता. एके ठिकाणी बसून ट्रॅफिकमधनं इकडे तिकडे जाण्यापेक्षा ऑन अ क्लिक यू कॅन हॅव अ बुक ॲट होम आणि यू कॅन गो थ्रू. मग या मीडियांचा वापर मी केलाच पाहिजे. आणि जर आम्ही ऑर्थोडॉक्स राहिलो, म्हणजे नाही बाबा हे असं नाही, मला ते हातात पुस्तकच पाहिजे आणि तसंच मी फक्त लोकांपर्यंत पोचेल, मग तुम्ही मागे पडणार. मग ते कुठलंही प्रकाशन असो किंवा कुठलंही पुस्तक असो, यू कॅनॉट गो अहेड. तुम्हाला जगाबरोबरच्या या सगळ्या गोष्टींबरोबर जाणं हे गरजेचं आहे. मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ॲमेझॉन असेल, किंडल असेल किंवा ऑडिओ असेल, या गोष्टींचा यू हॅव टू बी इन ऑन दॅट. आणि त्या पद्धतीने त्या लोकांपर्यंत तुम्ही पोचवणं हे गरजेचं आहे. लेट देम डिसाईड की मी हे वाचायचं आहे की नाही वाचायचं. मराठी वाचक कमी झालाय का? मी परत म्हणेल नाही. जर तुमचं लिखाण उत्कृष्ट असेल, चांगलं असेल, लोकांना वाचावंसं वाटत असेल तर वाचतात. आता त्रिपाठींचं मी नाव घेईल या ठिकाणी, की ज्या व्यक्तीने शिवशंकरावर सिरीज लिहिली, नंतर श्रीरामांवर सिरीज लिहिली, कोटींनी त्या माणसाची पुस्तक विकली जातात, कोटींनी. मग वाचक वर्ग नाही राहिला असं कुठल्या बेसवर म्हणायचं? तुम्हाला त्या स्ट्रेंथचं लिखाण जर तुम्ही दिलं लोकांना तर नक्कीच लोकांना आवडेल. प्रत्येक वेळेला तुम्ही रडारड आणि भावनिकच खेळ खेळत बसलात, की जो जुन्या काळातला कन्सेप्ट होती, म्हणजे ययाती वगैरे सारखी जी काही पुस्तकं आहेत की दुःखाने पूर्ण भरलेली आणि या पद्धतीने, तर तो जमाना गेलाय. आता तुम्हाला रिअलिस्टिक आणि डिटेलिंग या दोघं गोष्टींची गरज आहे. आणि रिअलिस्टिक मध्येही करताना तुमचा दृष्टिकोन जो आहे तो उपदेशपर नको. उपदेश ऐकून लोक कंटाळले जातात, फार झालं. हां, लेट देम डिसाईड व्हॉट टू डू, किंवा काय बरोबर काय चुकीचं. तुम्ही त्यांना फक्त ती एखादी गोष्ट त्यांच्या समोर आणून ठेवा आणि निर्णय त्यांना घेऊ द्या. मला माहिती आहे ते योग्य निर्णय घेतील. हे मीडियाचा उपयोग झाला पाहिजे. आणि मराठी ही अतिशय समृद्ध लँग्वेज आहे. जशी रांगडी आहे तशी गोड पण आहे. आणि कुठला पैलू तुम्ही वापरताय त्याच्यानुसार तुम्हाला तिची मजा बघायला मिळेल. विषयच येत नाही. मग ती मराठी गाणी असोत की मराठी लेखन असो की मराठी विनोद असो, है ना. की आता पु ल देशपांडे सारख्या व्यक्तीचं ज्यावेळेला तुम्ही वाचन सुरू करता, बापू काळेंचं ज्यावेळेला तुम्ही वाचन सुरू करता, हरवून जाता तुम्ही त्यांच्यामध्ये. प्रकळत्रे असतील, सुंदर वाटतं तेव्हाचा. एक वेगळ्या जगामध्ये तुम्हाला प्रवास करताना मिळतो. आणि मग तुमचं ज्यावेळेला तुम्ही वाचन करता, मग ते कुठला मीडिया वापरा, तुम्ही वाचन ज्यावेळेला करता त्यावेळेला तुम्ही एक वेगळ्या विश्वामध्ये जाता. तुमच्या दररोजच्या ज्या काही गोष्टी असतील त्याच्यापासून थोडंसं लांब जाता. आज ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या आहेत प्रत्येक बाबतीमध्ये, कारण प्रत्येक बाबतीमध्ये स्पर्धा आलेली आहे. मग त्या स्पर्धेतनं थोडा वेळ बाजूला होणं
मनशांती मिळवणं आणि परत ताजंतवानं होणं याच्यासाठी ही पुस्तकं फार मदत करतात. हा माझा तरी अनुभव आहे. मी पूर्णपणे त्या पुस्तकाच्या विश्वात निघून जातो आणि तेवढा जो काही वेळ असेल 1 तास 2 तास ज्या वेळेला मी लिहायला बसलेलो असेल म्हणा किंवा वाचन करत असेल म्हणा, आय फील व्हेरी कम्फर्टेबल. आणि तिथनं ज्यावेळेस मी परत बाहेर येतो त्यावेळेला मला नवीन जगामध्ये रेग्युलर आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये जगायला आनंद वाटतो. तिथं कुठेच मला मग अडचण येत नाही. रीडिंग कुठल्याही मीडियाने करा तुम्ही, इज व्हेरी नीडेड. मग ती लँग्वेज पण कुठलीही असू देत. आणि मराठी आहे, होती आणि राहील. कुणीच नाही संपवू शकत. त्याची संपणारी भाषा नाहीच आहे, ती काही विषयच येत नाही. ओके, आज आपण इथं आलात वेळात वेळ काढून. आपण प्रोफेसर या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण आपले जे काही अनुभव म्हणजे इतिहास आपला त्याच्यावर आपण चर्चा केली. इवन ॲज अ रायटर, लेखक म्हणून सुद्धा आपण चर्चा केली आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आणि मजा आली. ॲक्च्युली खूपच मजा आली ऐकताना. मला वाटतं आपण पुन्हा एकदा भेटून नवीन एपिसोड करावा. ते इतिहासावर असेल किंवा जसं मगाशी तुम्ही सांगितलं की किंवा आपली जी चर्चा आली की इतिहास जो आहे तो पहिली गोष्ट म्हणजे कसा प्रेझेंट केला गेला पाहिजे. हो, आज जी काळाची गरज आहे भारतीयांसाठी बरोबर जी काळाची गरज आहे आणि अजून त्यात काही डिटेल्स जर आपल्याला सापडले तर मला वाटतं त्याच्यावर आपल्याला भरपूर चर्चा करता येईल. आवडेल. येस. सो मला वाटतं आपण पुन्हा एकदा यावं आणि आपण अशा नवीन नवीन विषयावर चर्चा करावीत. आल्याबद्दल खरंच धन्यवाद आणि आम्हाला खूप मजा आली. ॲक्च्युली खूप माहिती पण मिळाली. माझे पहिली कादंबरी तर आलेलीच आहे मार्केटमध्ये, फुलपाखरू नावाने. आता दुसरी कादंबरी जी आहे ती ऑन द वे आहे. ती पोल्युशन हा त्याचा गाभा असेल पण कादंबरीच्या स्वरूपामध्ये. मला वाटतं ती कादंबरी ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण पुन्हा भेटूया. 100%. थँक्यू. धन्यवाद.